शुभं करोति। सकाळी सकाळी किचन मध्ये काय झालंय? हो, पाणी ठेवलंय आंघोळीचं, लवकर आंघोळ. वा. नाही, आंघोळ नाही, चहा करतोय सगळ्यांसाठी. चहा? हो, एवढा? सगळ्यांसाठी. अरे काय गावासाठी करतोस की काय? अरे हा एवढा चहा केला ना तर दिवसभर तोच पुन्हा उकळून उकळून प्यावा लागेल. आता खरा शोधतोयस तू चहावाला भैया. अरे 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 अहो काय आहे? अगं जा तोंड धुणे, चहा करतोय आम्ही. कडक मिठी खुशबूदार गरमागरम चाय. Yes. एक सम बाराना. अहो कळतच काय, चहा हवा होता तर मला नाही का उठवायचं. अगं झोपली होतीस तू कालच्या जागरणाने. बाकीचे सगळे पण झोपले. म्हटलं कशाला उठवायचं तुला? तिथे आतमध्ये आलो तर ह्याचा उपद्व्याप चालू होता. या पातीला चहा करत होता. असं असं वहिनी. वाटतंय बाप्पाने घरातून जाऊ नये, इथेच राहावं. तुला नाही वाटत असं? अरे वाटतं ना, पण तो जसा दरवर्षी येतो ना तसं त्याला परत आपल्या घरी जावंच लागतं. आपल्याला जसं वाईट वाटतंय तसं तो आपल्याला सोडून जाणार म्हणून त्यालाही वाईट वाटत असेलच ना. पण बाप्पा, पुढच्या वर्षी आम्ही बोलवून तू कितीही लवकर आलास तरी मी नसेन. कदाचित त्या आधीच मी. हे काय, तू 2 कप चहा घेऊन का चाललाय? अरे एक हमारे लिए और एक हमारी बेगम साहिबा के लिए स्पेशल चाय. जा जा जा, चहा घेऊन जा. दोघांचा दिवस बघ कसा मस्त जाईल ते. अच्छा, म्हणजे हे सगळं तुझं आधीच करून झालंय. हसतोस काय? चहा पी लवकर. अजून केवढी तयारी बाकी आहे? पूजा व्हायची, विसर्जनाची तयारी व्हायची अजून. गिरीश दादा, मी पण तुमच्या बरोबर विसर्जनाला येणार. तू म्हणाला होतास गणपती आणायला येऊ नकोस, मी ऐकलं. पण आता नाही, मला विसर्जनाला यायचंय प्लीज. अगं पण गिरीश दादा प्लीज ना. किमया तू हट्ट. थांब जरा. किमया तुला यायचं ना विसर्जनाला? प्रश्नच नाहीये, आपला शब्द आहे. तू विसर्जनाला येणार म्हणजे येणार, बस. नक्की? अगं डन, प्रॉमिस. किमयाला विसर्जनाच्या ठिकाणी ये असं का म्हणाला असं? अरे तिकडे गर्दी किती असते, गुलाल उधळला जातो, धक्काबुक्की होते, आवाज किती होतो तिकडे. किमयाची कंडिशन आहे अशी, तिला त्रास नाही का होणार याचा? दादा तू काय मला मूर्ख समजलास का? तिला त्रास होईल अशा ठिकाणी न्यायला. त्यापेक्षा आपण या वेळेला बाप्पालाच वेगळ्या ठिकाणी नेऊ. म्हणजे बघ दादा, माझ्याकडे एक आयडिया. आपण या वर्षी गणपती विसर्जन आपल्या घरामागच्या विहिरीवर करूया. आणि मुख्य म्हणजे अण्णांना पटेल का? त्यांना काय कारण सांगायचं? काय रे ना ना अण्णा ते काय मला काय पटवताय? कसली कारण देत आहे? अण्णा आम्ही हे बोलत होतो की तुम्हीच म्हणाला होतात ना की प्रदूषण होऊ नये म्हणून थर्माकोलचं डेकोरेशन नको वगैरे. ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून आपण या वेळेला ते बेंजो आणि ढोल तसे पण नाही मागवतो. बंदी घातलीच ना आपण. तर मग आमचं असं म्हणणं आहे की जलप्रदूषण तरी कशाला करायचं अण्णा आपण? कशाला समुद्र आणि तलाव खराब करायचे? म्हणून आम्हाला असं वाटतंय अण्णा की यावर्षी आपण गणपती विसर्जन आपल्या घरामागच्या विहिरीतच करूया. चांगली आहे कल्पना, चांगली आहे. मग तरुण मुलांची कल्पना आवडली मला. या वर्षापासून आपण आपला गणपती आपल्या विहिरीतच विसर्जित करूया. अण्णू, माय स्वीट अण्णू. गणपती चालले गावाला, चैन पडेगा आम्हाला. गणपती चालले गावाला, चैन पडेगा आम्हाला. कामेश्वरो वै श्रवणो ददातु, कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः. सावकाश रे सावकाश, हळू हळू हळू.